स्थळ संघाने आणि प्रथमतः त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन मनीष येतोय, तर सलामीची जोडी जयेश लट आणि हसनैन कुरेशी ही जोडी आपण पाहतोय सागरी गणेश स्थळ संघाच्या बाजूने। मनीष बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार। लेट्स प्ले पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आडवा बाटने खेळला फटका, चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी सुंदर असा फटका आपण पाहतोय। पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय नक्कीच एक आक्रमक फटका खेळायचा या उद्देशाने उतरलाय तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघ। कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सागरी गणेश स्थळ संघाने अतिशय दर्जेदार असा खेळ केला। जरूर आपण पाहिलं ना तर एक चांगली कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये आणि आज सुद्धा आपण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये जयेश लटच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चौकार येतोय जयेश लटच्या बॅटमधून। एक महत्त्वाचा सामना आहे ज्या सामन्यामध्ये आपण पाहतोय जरूर या दोन्ही संघांनी जी काय मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये अर्थात बक्षीस पात्र होणारा सामना आपण पाहतोय। जिंकणारा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करेल। मनीष वरती आपण पाहतोय जरूर बॅक टू बॅक 2 चौकार आहेत या पहिल्या षटकामध्ये। या चेंडूवरती आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं जिथे आपण पाहतोय एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते अर्थात गोलंदाज मनीषच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची नक्कीच तिथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 8 पर्यंत। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीतची नक्कीच संधी होती, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं ते अर्थात शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूने जिथे आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना सागरी गणेश स्थळ विपक्ष शिवशक्ती लोणारे। मोठा फटका यावेळी जयेशच्या बॅटमधून आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकचं, प्रणवचं जरूर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने चेंडू अडवलाय। एकच धाव येणार या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 9 धावा या धावफलकावरती लागतात। 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे नक्कीच 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल। स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये ज्याने अतिशय चांगला खेळ केला असा हसनैन कुरेशी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला। या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी, बघूया मनीषची गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळणार। या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलंय, या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका येतोय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। या पद्धतीचे जर चेंडू फेकले तर नक्कीच ते सीमारेषा बाहेर जाणार कारण का पूर्णपणे आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला जाणलं फलंदाज हसनैनने आणि नक्कीच चेंडूला पाठवलं थेट सीमारेषा बाहेर। षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 15 धावा। चांगली सुरुवात आपण पाहतोय सागरी गणेश स्थळ संघाच्या बाजूने आपण पाहतोय कारण का सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच 2 चौकार आले परंतु तदनंतर मनीषने चांगलं कमबॅक केलं होतं, 2 चेंडू निर्धाव देखील आले होते परंतु अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय एक षटकार येतोय। नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती षटक क्रमांक 2 घेऊन वैयक्तिक पहिला आणि सांघिक 2 षटक घेऊन सुयश येतोय। सुयशला देखील इथे कमबॅक करावं लागेल कारण का ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात, पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग घेतला तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघाने। जयेश आणि हसनैनने नक्कीच एक चांगली खेळी केले आपल्या संघासाठी परंतु अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये येणं बाकी आहे त्यामुळे या 12 चेंडूमध्ये जयेश आणि हसनैन जर शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या
उभारू शकतील। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय जयच्या बॅट मधून एक मोठा फटका, मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग षटकार। जयेश लटने नक्कीच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रभुत्व गाजवले। कालचा दिवस सुद्धा आपण पाहिला ना तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ या जयेशच्या माध्यमातून आपण पाहिला आणि आज सुद्धा आपण पाहतोय तो लयामध्ये दिसतोय। त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच आता मात्र शिवशक्ती लोणारे संघाला कमबॅक करावं लागेल। आतापर्यंत या सामन्यामध्ये वरचढ पाहायला मिळतोय तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघ। ज्या पद्धतीने मैदानामध्ये दोन्ही फलंदाज हे तुफानी फटकेबाजी करतात। 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो 21 धावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात यावेळी आणि जयेश लट बॅक टू दी पविलियन। पहिला धक्का सागरी गणेश स्थळ संघाला। चांगलं कमबॅक आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर आपण पाहतोय विकेट सुद्धा मिळवले गोलंदाज सुयश याने। हे खूप महत्त्वाचं होतं कारण का जयेश त्याच्या लयामध्ये दिसत होता, चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून येत होत्या, परंतु आता मात्र तो तंबू सुद्धा परतलाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषिकेश येतोय। नवीन फलंदाज ऋषिकेश आणि हसनेनला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी खेळ करत असताना। जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, एक महत्त्वाची मॅच आपण पाहतोय, रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते। सेमीफायनल नंबर 1 जिथे सागरी गणेश स्थळ विपक्ष शिवशक्ती लोणारे या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जिथे माऊ 11 एकविरा थळ विपक्ष अल अजीज अलिबाग या दोन्ही संघांद्वारे हा सामना पाहायला मिळेल। सेमीफायनल नंबर 2। तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। चांगल्या दर्जाचा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय रसिक प्रेक्षकांना। षटकातील पुढील चेंडू आले आले आपण पाहतोय ऋषिकेशच्या बॅट मधून मोठा फटका आणि नक्कीच तितका चांगला झेल पकडला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि फलंदाज ऋषिकेश आले आल्या गोल्डन स्वरूपात बॅक टू दी पविलियन। दुसरा धक्का सागरी गणेश स्थळ संघाला। पूर्णपणे आपण पाहतो अतिशय दर्जेदार असा खेळ पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये नक्कीच 15 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मनीषने, परंतु तदनंतर या षटकामध्ये मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज सुयशच्या माध्यमातून। बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होतंय। दोन्ही महत्त्वाचे फलंदाज मात्र नक्कीच तंबूत परतलायत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात यश येतोय। यशला नक्कीच साथ द्यावी लागेल हसनैनची, कारण का हसनैन कुरेशी खऱ्या अर्थाने जितका स्ट्राइक वरती येईल तितकंच सागरी गणेश स्थळ संघ हा नक्कीच भक्कम स्थितीमध्ये जाऊ शकतो। धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये, तर नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राइक कशा पद्धतीने रोटेट केली जाईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। षटकातील पुढील चेंडू हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय। पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे। ॲज पर रूल नंबर 22 इट्स वाईड डिलिव्हरी आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 सन्वे हा चेंडू वाईड आहे, स्वेर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती लागतात। हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, पूर्णपणे या चेंडूवरती फसवलंय। फलंदाजाला असं वाटलं की हाही चेंडू बराचसा बाहेर वळतोय, परंतु पंचांनी जाणलं की हा चेंडू वाईड नाहीये, त्यामुळे नक्कीच निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते 22 पर्यंत। उलटा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 23 पर्यंत। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय। शेवटच्या चेंडूवरती बघूया कितपर्यंत मजल मारतोय हसनैन कुरेशी। हसनैन कुरेशीच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण पाहिला तर एक षटकार आलाय, परंतु आता मात्र धावाची गरज आहे सागरी गणेश स्थळ संघाला। ज्या पद्धतीने या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आपण पाहिला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज सुयशच्या माध्यमातून। या षटकातील अंतिम चेंडूवरती मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी।
सुंदर फटका आपण पाहतोय हसनैन कुरेशीच्या बॅट मधून येतोय. षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात त्या अर्थात 27 धावा. एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघ. तर आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित एका षटकाचा खेळणं बाकी या पहिल्या सत्रातील, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कराव्याच लागणार त्या अर्थात सागरी गणेश स्थळ संघाला. अपोजिट सुद्धा आपण पाहिलं तर शिवशक्ती लोणारे संघ तितका ताकदीचा संघ आपण पाहतोय. मागील 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ या संघामध्ये पाहायला मिळाला आणि नवीन गोलंदाज आता मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती अंतिम षटक घेऊन मंदार येतोय. मंदार मात्र आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला फटका आलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच चेंडू जातोय त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 28 धावा धावफलकावरती लागतात जिथे अंतिम षटकाचा खेळ चालू, अर्थात तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 28 धावा धावफलकावरती आल्यात. याही चेंडूवरती आपण पाहतोय जरूर मोठा फटका खेळायचा होता, परंतु नक्कीच बघा जिथे आपण पाहिलं ना तर नॉन स्ट्राईक एंडवरती हसनैनना ठेवायचा आहे या उद्देशाने शिवशक्ती लोणारे संघाचं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळालं. हाही चेंडू आपण पाहतो यष्टिरक्षक नक्कीच चेंडू सोडून देतो की त्यांना माहिती आहे जर हसनैन स्ट्राईक एंडवरती आला तर मोठा फटका येऊ शकतो, त्यामुळे पूर्णपणे आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहिलं तर एक धाव खर्च केली तरी चालणार आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीची खेळी आपण पाहतोय मैदानामध्ये चालू. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये नक्कीच चेंडू जातोय. एकच धाव मिळणार या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 31 पर्यंत. ज्या पद्धतीने मंदार गोलंदाजी करतोय अतिशय सुंदर षटक आणि आता मात्र जरूर एक चांगला फटका आलाय, एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 32 पर्यंत. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी. आतापर्यंत आपण पाहतोय मंदारने अतिशय चांगलं षटक हाताळलं. अंतिम षटकाचा खेळ चालू असताना ज्या षटकांमध्ये धावांची गरज असते त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र अंतिम चेंडूवरती बघूया हसनैन कुरेशी कशा पद्धतीने खेळतोय. अंतिम चेंडूवरती मात्र हसनैनच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. हेच नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं होतं हसनैनच्या बॅटमधून, परंतु फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला सरकला होता तो अर्थात यश. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं देखील मैदानामध्ये संपलंय आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर अर्थात पहिले सत्र समाप्त होतंय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा. 39 धावा करायच्या आहेत त्या अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना सेमीफायनल नंबर 2 फ्रेंड्स अल अजीज अलिबाग विपक्ष माऊ 11 एकविरा थळ या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. तर नक्कीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती असेल की माऊ 11 एकविरा थळ विपक्ष अल अजीज अलिबाग या 2 संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. सन्माननीय उदयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करतो की उदय ठाकूर आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. माऊ 11 एकविरा थळ संघाचा कर्णधार आणि अल अजीज अलिबाग संघाचा कर्णधार. चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. तर नक्कीच या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया.
दुसऱ्या सत्राला जोपर्यंत सुरुवात होईल 38 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 39 धावांची गरज असेल ती अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला। तर दुसऱ्या सत्राकडे जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य संजयजी म्हात्रे यांच्याकडे। धन्यवाद। ओव्हर टू संजय म्हात्रे सर। सन्मान्य उदयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय। नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात माऊ 11 एकविरा थर्ड संघाने। धन्यवाद आशुतोष। पहिला सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा दुसरं सत्र आपण सुरू होतोय। सेकंड इनिंग सुरू झालेली आहे जेथे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या नगराध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। यूट्यूबला जे प्रेक्षक अजून सुद्धा मॅच पाहत आहेत त्या सर्व यूट्यूबच्या प्रेक्षकांचं या नगराध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये अर्थात चेंड्रे बॉयज यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि सरळ आपल्याला घेऊन चलतो पुन्हा एकदा क्रीडा भवनच्या या स्पर्धेमध्ये अर्थात नगराध्यक्ष चषक दुसरं सत्र सेकंड इनिंग। पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट। पहिल्या चेंडूवरती खेळलाय फटका, चेंडू सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय। प्रतीक्षा पंचांच्या इशाराची चौकार आलाय। 4 धावा धावफलकावरती लागतात। सरळ काऊ कॉर्नर मध्ये आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण नाही आहे। 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर एक शॉट पॉइंट एक शॉट कव्हर आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 गजच्या दायऱ्यामध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय मिडांवरती, म्हणजे 5 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये ऑफ साईडच्या दिशेला आणि ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक। त्यामध्ये आपण बघितलं तर एक स्क्वेअर लेग आहे आणि एक आता मात्र काऊ कॉर्नर उभा केला आहे। एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, एक जो शॉट मिड विकेट आहे आणि त्या दरम्यान दुसरा चेंडू। फलंदाज स्ट्राईकवरती जो बघतोय लेग स्टंपवरचा चेंडू होता, आडव्या बॅटने त्याला फ्लिक केलाय। एक धाव अजून मिळेल फायनलच्या दिशेला। चालू सामना आपण पाहतोय तो म्हणजे पहिला सेमीफायनलचा मॅच या दोन संघामध्ये रंगतोय जेथे सागरी गणेश स्थल विरुद्ध शिवशक्ती लोणारे। सागरी गणेश स्थल संघाने प्रथम फलंदाजी करताना एकूण धावा जमवल्यात त्या 38 धावा जमवल्यात। 39 धावेची आवश्यकता 3 षटकामध्ये। आहा लाजवाब, तारीफ आहे काबिल। बघा उंची खूप मोठी आहे आणि उंचीचा फायदा उठवताना या क्षेत्ररक्षकाने अगदी उंच जंप लगावला, एका हाताने चेंडू पकडला आणि ते मात्र धावा रोखल्या। या चेंडूवरती धावा येतात त्या फक्त एक म्हणजे 3 धावा त्या ठिकाणी सेव्ह केलाय। उंच पुरे क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती काय ठेवायचे असतात त्याचं उदाहरण या ठिकाणी पेश केले त्या क्षेत्ररक्षकाने। या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न रोशनचा फसलाय आणि चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातात जातोय। धावफलकावरती आपण जर बघितला तर फक्त धावा आहेत त्या 6 आणि चेंडू पूर्ण झालेत ते आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय जेथे 39 धावांची आवश्यकता। प्रति षटक जर बघितला तर 13 धावांची धावगती पाहिजे। रोशन यावेळेला चेंडू खेळतोय, क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटचा 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग करतोय त्यामुळे कुठली धाव येत नाहीये। अजून एक चेंडू या ठिकाणी निर्धाव जाताना आपण बघतोय जो गोलंदाज जयेश लट गोलंदाजी करतोय, ज्याच्या नावावरती एक बाईक या अलिबाग तालुक्यामध्ये ज्याच्या नावावरती आहे तो जयेश लट। पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र याही वेळेला मोठा फटका खेळता येत नाही आहे। चेंडू स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय, फिल्डिंग करतोय 1 बाउन्स, तोपर्यंत एक धाव अजून मिळतोय। षटक पहिलं समाप्त झालंय, अत्यंत कुशल षटक जे फक्त धावा जर बघितल्या 7 धावा आहे। बघा क्रीडा भवनच्या या क्रीडांगणावरती 7 धावा म्हणजे अगदी खूप कंजूस षटक टाकलं जाऊ शकतोय, एवढं किफायतीदार षटक जिथे फक्त प्रति षटक जर पाहिजे 13 धावांची गती पाहिजे आणि पहिल्या षटकामध्ये जयेश लटनी 7 धावा खर्च केल्यात। 2 षटकामध्ये सामना जिंकायला अजून सुद्धा आपण बघितला
तर 32 धावेची आवश्यकता, म्हणजे रिक्वायर रन रेट एकदम वाढलाय. जिथे 16चा रिक्वायर रन रेट आहे, करंट रन रेट आहे तो फक्त 7चा, आणि त्यामुळे आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर रोशनने मागच्या सामन्यामध्ये जी फटकेबाजी केली होती त्यानुसार त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, परंतु प्रतिस्पर्धीसुद्धा एक जबरदस्त तगडा आहे. सागरी गणेश थल म्हणजे सागर किनाऱ्यावरती असणारा हा थल संघ, अगदी मच्छीचा व्यवसाय आणि त्या मच्छीच्या व्यवसायामधून हा संघ या ठिकाणी मैदानात क्रिकेट खेळतोय. एक लेजेंडरी क्रिकेट सुपटू सुद्धा मैदानात आपण बघतोय जो लॉंग मिड ऑफ वरती आहे. त्याचं नाव काय रे? राकेश रामनाथकर याला आपण पाहतोय. आज बरेचसे छोटे मोठे मोठे खेळाडू आपण बघितले. रोशनने सरळ उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर, बिग अँड हाय हँडसम छक्का, अत्यंत नेत्रदीपक फटका आलाय त्याच्या बॅटमधून आणि 6 धावेने धावसंख्या एकूण वाढते ती 13 वरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या. 26 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 26 धावा म्हणजे सामना अजून सुद्धा बरोबरीत आहे. जिथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर हा सामना इकडे फिरू शकतो. मात्र कारण संध्याकाळची वेळ आहे, हवेमध्ये झालेला थोडासा थंडावा, त्यामुळे मोठे फटके खेळता येऊ शकत नाही आहेत. हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला विकेट किपर चेंडू पकडतोय, मात्र अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकतोय ती 14 वरती. 25 धावेची आवश्यकता, 11 चेंडू शिल्लक. शिवशक्ती लोणारे विरुद्ध सागरी गणेश थल हा मॅच सेमीफायनलचा आपण पाहतात. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सलग दुसरा वाईड या ठिकाणी येतोय. जेथे आपण पंच जे बघतोय महाडिक सर, शैलेश महाडिक सर हे मेन पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. आणि लेग पंच आपण जे पाहतोय ते म्हणजेच मोहम्मद बकवार मांडला येथील पंच आहेत. हे दोन्ही पंच आपण ग्राउंडवरचे पंच बघतोय, तर आमच्या बाजूला बसलेले पंच पुरुषोत्तम भगत, हे 3 पंचांनी एक अत्यंत चांगली कामगिरी केली. बघा या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक झाली, परंतु या स्पर्धेमध्ये वाईटची सुद्धा हॅट्रिक झाली. बघा सलग 3 वाईट टाकलेत. एवढं संपूर्ण दिवसभर आपण जर बॉलिंग बघितली तर योग्य बॉलिंग पडली, परंतु सलग हॅट्रिक नव्हती झाली आणि ती हॅट्रिक या ठिकाणी वाईटची पूर्ण केलेली आहे. तो गोलंदाज आपण बघतोय सागरी गणेश थल संघाचा आर्यनची गोलंदाजी आपण बघतोय या ठिकाणी थोडीशी खराब होताना. यावेळेला चेंडू हवेत केलाय, रोशन धोक्यात विकेट, परंतु झेल सुटलाय. अगदी रनिंग कॅच होता परंतु झेल सुटलाय. जीवनदान रोशनला मिळतोय आणि त्या जीवनदानाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. एकूण धावसंख्या 18 वरती पोहोचले. अजून सामना जिंकायला 21 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 21 धावा. हा मॅच अत्यंत रंगतदार झुकलेला आपण बघतोय. 1 पॉइंट, 1 शॉट कव्हर, 1 शॉट एक्स्ट्रा कव्हर, 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दाऱ्यात, 1 शॉट स्क्वेअर लेग. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. 4था वाईड येतोय या मॅच मधून. आपण बघतोय 4 वाईड टाकले गेलेत या ओव्हरमध्ये, जे मॅच कमी धावांचा आहे आणि अशा वेळेस कुठेतरी सामना आता निष्ठच चाललेला. एका वाईटनेसे सामना हा शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूला झुकतोय असं कुठेतरी चिन्ह दिसतोय. 10 चेंडू आणि आता सामना जिंकायला 20 धावेची आवश्यकता असणार आहे. पुढील चेंडू आर्यनचा, फुल टॉस दिलाय, लॉलीपॉप दिलाय आणि त्याला उडवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून आणखीन एक फटका षटकारासाठी. षटकाराबरोबर 6 धावेने पुढे स्कोरबोर्ड जातोय. एकूण धावा येतील ती धावफलकावरची धावसंख्या आपण जर बघितली तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून सामना जिंकायला 14 धावेची आवश्यकता असणार आहे. 14 धावेची आवश्यकता आणि चेंडू 9 शिल्लक असतील. सामना फिरवलाय रोशननी. 4 वाईट आणि 1 षटकारांनी आपण बघतोय या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 4 वाईट आलेत. म्हणजे एकूण चेंडू जर बघितले तर फक्त 9 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 9 चेंडू आणि सामना जिंकायला 14 धावेची आवश्यकता. हा खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, मात्र यावरती फटका खेळता आला नाहीये. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. बघा पंच, लेग पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉलचा रिव्ह्यू घेतला जातोय आणि त्या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणून आहेत ते पुरुषोत्तम. या ठिकाणी हाईटचा नो जो आपण आहे तो त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे
आणि आपण जो बघतोय पुरुषोत्तम भगत त्या ठिकाणी तो रिव्ह्यू पाहण्यासाठी गेलेले आहेत. विलंब नक्कीच होतोय. जिथे अजून सुद्धा आपण बघितलं तर नो चेंडू चेंडू दर्शवलेला आहे. नो प्लस डिक्लेअर अशा प्रकारे 2 धावा अजून येतात. 2 धावेने ती धावसंख्या एकूण वाढते. ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला अजून सुद्धा 12 धावेची आवश्यकता आणि अत्यंत खराब गोलंदाजी. सागरी गणेश थलसंघ ज्या पद्धतीने कालच्या दिवशी 2 सामने जिंकला त्यावेळेस वाटलं होतं की आज सागरी गणेश हा फायनलमध्ये आपल्याला बघायला मिळेल, परंतु ही जी काय 5 खराब चेंडू पडलेत आणि तिथून सामन्यातून बाहेर जाताना आणि त्याच्यावरती अजून एक सर्वात उंच षटकार रोशन च्या बॅटमधून येतोय. बघा आतापर्यंत संपूर्ण दिवसातला हा सर्वात उंच षटकार आला. मगाशी जो प्रफुल्ल पाटीलने मारला होता तो सर्वात लांब षटकार होता, परंतु जो उंच आणि खूप लांब असा षटकार रोशनच्या बॅटमधून येतोय. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता आणि त्याने जोरकस असा मिड विकेटच्या डोक्याच्या बाहेर म्हणजे खूपच लांब, छक्का नव्हे तर अट्टा किंवा दस्सा सुद्धा असू शकतोय एवढा मोठा फटका केलाय. आता फक्त औपचारिकता 8 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता म्हणजे याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करणार का आणि तो विनिंग स्ट्रोक रोशनच्या बॅटमधून येणार का हे सुद्धा पाहता येईल. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 6 धावाचं अंतर आहे आणि ते इथे पार करण्यासाठी रोशन गॅपमधून पाठवला आहे. यावेळेला मिड विकेटच्या बाहेर 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. रोशनने मात्र या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केले. मागील मॅच आणि हा मॅच जर बघितला तर या फलंदाजाने प्रभावित केलाय. 2 मात्र धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधून आणि अजून एक ओव्हर आहे म्हणजे हा सामना 2 षटकामध्ये संपवण्याची सुवर्ण संधी. वेल वाचू शकतोय आणि तो वाचवला आहे. रोशनने या मॅच मध्ये षटकार मारून हा सामना जिंकलाय. द ग्रेट फिनिशर ऑफ रोशन लाजवाब फिनिश केलाय. हा सामना 2 षटकामध्ये इथे आणि 6 चेंडू शिल्लक ठेवून इथे बिन बाद म्हणजे नो लॉस असा विकेटनी सामना जिंकलेला आहे. अर्थात लोणार गावचा हा रोशन तेंडुलकर म्हणून ओळखला जातो. त्याची बरीचशी नावं आहेत. वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळी नावं त्याच्याकडसाठी सुचवली जात असतात. मगाशी पंकजने काहीतरी वेगळंच काहीतरी सांगितलं होतं, परंतु आता आम्हाला सांगितलं की रोशन तेंडुलकर म्हणजे हे